Hello my dear students and welcome to the English class of 9th standard, and today we are doing lesson number 1.2, A Synopsis, The Swiss Family Robinson. त्याच्या आधी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्हाला पुढचे व्हिडिओज त्यामुळे मिळतील. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स असतील 9th स्टँडर्डचे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके, त्यांनासुद्धा याचा फायदा होऊ दे. तर लेट्स स्टार्ट विथ द लेसन अ सिनॉप्सिस द स्विस फॅमिली रॉबिन्सन. सिनॉप्सिस म्हणजे सारांश, थोडक्यात ज्या स्टोरीचं, त्या कादंबरी जी आहे इंग्लिश कादंबरी द नॉवेल द स्विस फॅमिली रॉबिन्सन, त्याचं सिनॉप्सिस म्हणजे त्याचं थोडक्यात केलेलं वर्णन. ओके, सारांश. तर सुरू करूया आपण. द स्विस फॅमिली रॉबिन्सन इज अ वेल नोन ॲडव्हेंचर नॉवेल दॅट पीपल ऑफ मॅनी कंट्रीज हॅव एन्जॉयड फॉर मोर दॅन 200 years. तर 200 वर्षापासून ही कादंबरी लिहिलेली आहे आणि वेगवेगळ्या देशातले लोक फ्रॉम मॅनी कंट्रीज, पीपल फ्रॉम मॅनी कंट्रीज हॅव एन्जॉयड रीडिंग दिस नॉवेल फॉर मोर दॅन 200 years. 200 वर्ष झाली हे पुस्तक आहे आणि लोक ते वाचतात आवडीने. ओके, ही कादंबरी. आणि इट इज अ वेल नोन ॲडव्हेंचर. ॲडव्हेंचर म्हणजे साहस दर्शवणारी. याच्यामध्ये या नॉवेलमध्ये त्याचे जे पात्र आहेत त्यांनी केलेलं साहस ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, लिहिलेलं आहे. सो इट हॅज ऑल्सो बीन मेड इन टू ग्राफिक नॉवेल्स अँड फिल्म्स. तर ह्याच्यावर चित्रपटसुद्धा बनलेला आहे आणि ग्राफिक्स म्हणजे चलचित्र, असे थोडे छोटे छोटे डॉक्युमेंटरीज किंवा त्या चित्राने सुद्धा ते एक्सप्लेन केलेली आहे ही स्टोरीज चित्र दाखवून. ओके. द नॉवेल रिटन बाय स्विस क्लर्जीमॅन जोहान डेव्हिड विस. तर क्लर्जीमॅन म्हणजे चर्चमध्ये जे पादरी असतात किंवा सेंट असतात त्यांना क्लर्जीमॅन म्हणतात. तर स्विसचा क्लर्जीमॅन जोहान डेव्हिड विस यांनी ही नॉवेल लिहिलं आहे. आणि ते इट इज नॉट जस्ट अन ॲडव्हेंचर. ते फक्त साहसी कथा नाही आहे, जस्ट नॉट अन ॲडव्हेंचर, बट इट एम्स ॲट टीचिंग यंग पीपल व्हॅल्यूज ऑफ सेल्फ रिलायन्स. ओके. तर स्वावलंबन, सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वावलंबन शिकवते. या गोष्टीमध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळतं. दट इट एम्स म्हणजे शिकवतं. त्याच्यामध्ये फोकस कशामध्ये आहे तर शिकवण्यामध्ये. काय शिकवतं? टीचिंग यंग पीपल, तरुण मुलांना सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वावलंबन शिकवतं. व्हॅल्यूज ऑफ सेल्फ रिलायन्स म्हणजे त्याचे महत्त्व. तर कशाचं? सेल्फ रिलायन्सचं डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार, निश्चय, आपण एक गोष्ट ठरवतो ती करतो, त्याला डिटर्मिनेशन म्हणतो. लव्ह फॉर युअर फॅमिली, आपल्या फॅमिलीबद्दलचं प्रेम. कोऑपरेशन म्हणजे मिळून मिसळून राहणं. आणि प्रुडंट यूज ऑफ रिसोर्सेस. प्रुडंट म्हणजे चांगला उपयोग करणं. प्रुडंट यूज ऑफ रिसोर्सेस, जे काय मिळेल त्याच्यामधून आपण कसं त्याचा उपयोग करून घेऊ शकतो, अडीअडचणीत जे मिळेल त्यांनी कसं काम भागवू शकतो, हे या नॉवेलमध्ये शिकवलेलं आहे. इट ऑल्सो हॅज गुड लेसन्स रेलेव्हंट इन नॅचरल सायन्सेस, गुड हजबंड्री अँड इवन मॅथमॅटिक्स. तर ह्याच्यामध्ये अजून काय काय शिकायला मिळतं तर रेलेव्हंट इन नॅचरल सायन्सेस, तर नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत निसर्गामध्ये त्याच्याबद्दलचं माहिती. रेलेव्हंट इन नॅचरल सायन्सेस, त्याच्याबद्दलचे धडे आपल्याला मिळतात. गुड लेसन्स रेलेव्हंट इन नॅचरल सायन्सेस. गुड हजबंड्री म्हणजे शेती थोडक्यात. तर शेती कशी करायचं, त्याचा वापर कसा करायचा, आणि गणितसुद्धा, इवन मॅथमॅटिक्स याच्यामध्ये शिकवलेलं आहे. ओके. सम एलिमेंट्स ऑफ द नॉवेल डू स्ट्रेच रियालिटी टू अ सर्टन एक्सटेंट. तर ॲक्च्युअलमध्ये जे घडतं ते जरा ओव्हर करून सांगितलं. स्ट्रेच रियालिटी टू सर्टन एक्सटेंट म्हणजे एखादी लाईफमध्ये प्रसंग घडतो तो जरा चढवून वाढवून सांगितलेला आहे, स्ट्रेच केलेला आहे. सम एलिमेंट्स ऑफ द नॉवेल, थोडे भाग नॉवेलमधले, काही गोष्टी नॉवेलमधले एलिमेंट्स म्हणजे ऑफ द नॉवेल डू स्ट्रेच रियालिटी, जे काय ॲक्च्युली लाईफमध्ये घडतं ते जरा जास्तीच वाढवून सांगितलेलं आहे, स्ट्रेच केलेलं आहे टू अ सर्टन एक्सटेंट. काही अंशी ते स्ट्रेच केलेलं आहे. बट वी मस्ट कन्सिडर दॅट इट इज अ वर्क ऑफ फिक्शन अँड नॉट अ फॅक्ट फाईल. तर हे नॉवेल जे आहे ते फिक्शन आहे. फिक्शन म्हणजे काल्पनिक. तर इट इज नॉट अ फॅक्ट फाईल, ॲक्च्युअल गोष्ट नाही आहे ती. इट इज नॉट अ फॅक्ट फाईल, इट इज अ फिक्शन. गिवन बिलो इज अ सिनॉप्सिस अँड आउटलाईन ऑफ इट्स बेसिक स्टोरी. तर खाली त्याचा सारांश दिलेला आहे पुढच्या पॅरेग्राफमध्ये. विलियम एलिझाबेथ and their children had been traveling in a ship when the ship was caught in a great storm. तर विलियम जो नायक आहे त्याची बायको एलिझाबेथ आणि त्यांची मुलं एका जहाजामध्ये, शिपमध्ये ट्रॅव्हल करत होते आणि तेवढ्यात त्यांचं जहाज एका वादळात अडकतं.
इट हॅड बीन कॉट इन अ ग्रेट स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे वादळ. द अदर पॅसेंजर्स इव्हॅक्युएटेड म्हणजे सोडवलं. द अदर पॅसेंजर्स इव्हॅक्युएटेड म्हणजे ते सोडून गेले स्वतःहून, त्यांना न सोडवता. विदाउट देम. द अदर पॅसेंजर्स इव्हॅक्युएटेड विदाउट देम. विलियम अँड हिज फॅमिली इन्क्लुडिंग द यंग चिल्ड्रन फ्रिज, अर्नेस्ट, जॅक अँड फ्रान्स वर लेफ्ट टू सर्वाईव्ह अलोन. तर त्यांची मुलं, विलियम आणि त्याची बायको आणि त्यांची मुलं, ते तसेच एकटेच राहिले होते. सर्वाईव्ह अलोन. दे वेदर्ड द ग्रेट स्टॉर्म वेटिंग इन द शिप्स होल्ड. तर त्यांनी ते गेले नाही, ते शिपला पकडून राहिले. आणि वेदर्ड द ग्रेट स्टॉर्म म्हणजे त्यांनी ते फेस केला स्टॉर्म. वादळात ते तसेच त्या बोटीमध्ये राहिले. द शिप सर्वाईव्ह द नाईट अँड द फॅमिली फाउंड देमसेल्फ विदिन साईट ऑफ अ ट्रॉपिकल डेझर्ट आयलंड. तर शिप तिथे वादळ शांत झाल्यावर ती शिप कुठे गेलं तर एक ट्रॉपिकल डेझर्ट होतं, वाळवंट. त्या वाळवंटाच्या ठिकाणी आयलंड जिथे म्हणजे वाळवंटासारखं एक आयलंड होतं. त्या आयलंडमध्ये ती शिप येऊन धडकली. तिथे जाऊन ती थांबली आणि रात्रभर ते त्या शिपमध्ये होते. द शिप सर्वाईव्ह द नाईट. रात्रभर ते तशीच होते पाण्यात आणि नंतर ती त्या डेझर्टमध्ये जाऊन उभी राहिली. द शिप सर्वाईव्ह द नाईट अँड द फॅमिली फाउंड देमसेल्फ विदिन साईट ऑफ अ ट्रॉपिकल डेझर्ट आयलंड. The next morning, they decided to get to the island they could see beyond the reef. Reef म्हणजे रॉक्स किंवा सँड, त्या दगडांच्या मागून त्यांना जे आयलंड दिसत होतं तिथं त्यांनी उतरायचं ठरवलं. द नेक्स्ट मॉर्निंग दे डिसाइडेड टू गेट टू द आयलंड दे कुड सी बियॉन्ड द रिफ. तर रिफचं मिनिंग इथे दिलेल्या साईडला, रॉक्स अँड सँड क्लोज टू द सर्फेस ऑफ द सी. तर काठावर नदीच्या सीच्या तिथे त्यांना ती बोट येऊन थांबली. विथ मच एफर्ट दे कन्स्ट्रक्टेड अ वेसल आउट ऑफ टब्स. ते बोटीमध्ये टब्स होते, त्याच्यामधून त्यांनी एक वेसल म्हणजे एक बोटसारखी तयार केली. विथ मच एफर्ट दे कन्स्ट्रक्टेड अ वेसल आउट ऑफ द टब्स. इथे वेसलचा अर्थ बोट. ओके. तर बोट त्यांनी तयार केली. त्या सामान त्यांना शिपमध्ये मिळालं त्यातून त्यांनी एक छोटीशी बोट तयार केली. आणि आफ्टर दे फिल्ड द टब्स विथ फूड अँड ॲम्युनिशन्स अँड ऑल अदर आर्टिकल्स ऑफ व्हॅल्यू दे कुड सेफली कॅरी. तर त्या टब्समध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी ज्या गरजेच्या वस्तू होत्या, खाणं पिणं, ॲम्युनिशन्स म्हणजे हत्यारं आणि दुसऱ्या गोष्टी, अदर आर्टिकल्स ऑफ व्हॅल्यू म्हणजे त्यांना ज्या गरजेच्या होत्या त्या गोष्टी, दॅट दे कुड सेफली कॅरी, ते ज्या कॅरी करू शकत होते त्या गोष्टी त्यांनी गोळा केल्या आणि रोड टुवर्ड्स द आयलंड. रोड म्हणजे ते बोट चालवण्याची एक काठी असते बघा, त्याला असं लाकडी फ्लॅप असतो, त्याने जे पाणी मागे ढकललं जातं आणि बोट पुढे जातो, त्याच्याने ते रो करत, ते चालवणं म्हणजे रो करणं. ओके. ते पाण्यात जेव्हा चालवतो आपण त्याला रो करणं म्हणतात. सो ते रो करत दे स्टार्टेड गोईंग टुवर्ड्स द आयलंड. आता ती बोट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ती काठावर आली नव्हती, ती मध्यभागीच होती. मग ते त्यांनी ह्या वेसल्सचा उपयोग करून बोट तयार करून ते सगळं सामान घेऊन ते काठावर जायला निघाले होते. रो टुवर्ड्स द आयलंड. द 2 dogs फ्रॉम द शिप नेम्ड टर्क अँड जुनो स्वॅम बिसाइड्स देम. तर त्या बोटमध्ये 2 कुत्री होती, ते पण त्यांचे नाव काय होतं, टर्क अँड जुनो. तर ते पण स्विमिंग करून जायला लागले. द शिप्स कार्गो ऑफ लाईफ स्टॉक, गन्स अँड पावडर, कार्पेंटरी टूल्स, बुक्स, अ डिसअसेंबल्ड पिनॅक अँड प्रोव्हिजन्स हॅड ऑल्सो सर्वाइव्ड. तर डिसअसेंबल्ड पिनॅक म्हणजे बोटीचे छोटे छोटे तुकडे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ओके. त्या सगळ्या गोष्टी त्या घेऊन ते निघाले. ओव्हर द नेक्स्ट फ्यू डेज विलियम म्हणजे द फादर अटॅच द फ्लोटेबल ओल्ड कॅग्स टू वन अनदर अँड बिल्ट अ बो दॅट कर्व्ड अराउंड देम. तर इथे कॅग्स म्हणजे काय, बॅरल्स म्हणजे मोठे मोठे बॅरल्स असतात पाण्याचे, टाक्यासारख्या छोट्या. तर त्यांनी ते एकमेकाला बांधले आणि असं एक कर्व तयार केलं. ओके. त्यांच्या भोवती सेफ्टीसाठी. आणि द फॅमिली हॅड लँडेड सक्सेसफुली ऑन द आयलंड. तर त्याच्या सहाय्याने ते सगळी फॅमिली आयलंडमध्ये पोचली. ओके. ते बॅरल्स फ्लोट करत होते पाण्यावर, त्यामुळे ते सेफ होते आणि ते सगळे एकमेकांना पकडून ते आयलंडपर्यंत आले. द फॅमिली लँडेड सक्सेसफुली ऑन द आयलंड. आणि इथे डिसअसेंबल पिनॅकचा अर्थ आहे की छोट्या छोट्या बोट्स. ओके. या सगळ्या गोष्टी जिथे होत्या, मी वरती बोट पीसेस जे म्हटले ना, तसे असेंबल न केलेले बोट्स होते. सो द फॅमिली हॅड लँडेड सक्सेसफुली ऑन द आयलंड. दे सेट अप अ टेंट अँड सॉफन द फ्लोर विथ आर्म लोड्स ऑफ ग्रास. दे कट अँड स्प्रेड
टू सर्व ॲज देअर बेड्स. तर त्यांनी टेंट बांधलं, नंतर गवत घेतलं, ग्रास घेतला, आर्म लोड्स खूप ग्रास घेतला आणि एक मऊसार फ्लोअर तयार केली, मऊ सॉफ्ट फ्लोअर तयार केली, ज्याच्यामध्ये ते झोपू शकत होते. टू सर्व ॲज देअर बेड्स. झोपण्याकरिता त्यांनी गवताच्या गाद्या केल्या होत्या तयार. दे केम टू अ ग्रोव ऑफ ट्रीज. नंतर ते खूप घनदाट झाडी होती, ग्रोव ऑफ ट्रीज, तिथे ते लोक आले. वन ट्री ग्रीव वॉट लुक्स लाईक गोड्स. गोड्स म्हणजे भोपळा. तर एका झाडावर भोपळा होता, झाडाला भोपळे लागले होते, तर त्या झाडाकडे येऊन ते पोचले. गोड्स ऑन इट्स ट्रंक. द फादर टोल्ड फ्रिट्ज द गोड्स वूड मेक एक्सलंट बाउल्स अँड स्पून्स. तर त्या भोपळ्याचे त्यांनी छोटी छोटी भांडी तयार केली आणि चमचे तयार केली. ओके, तर इट वूड मेक एक्सलंट बाउल्स अँड स्पून्स अँड दे कट दॅम इन टू व्हेरियस युटेन्सिल्स. आणि त्याची वेगवेगळी भांडी पण तयार केली त्यांनी. भोपळ्याची भांडी तयार केली, चमचे तयार केले, दाव तयार केले. आफ्टर सम डेज एलिझाबेथ इन्फॉर्म्ड विलियम दॅट शी वॉन्टेड द फॅमिली टू मूव्ह टू अ सेफर प्लेस. तर थोड्या दिवसानंतर एलिझाबेथ म्हणजे विलियमची बायको, त्या मुलांची आई, ती म्हणाली की आता आपण दुसरीकडे एका सेफ जागेवर जाऊ, ह्याच्यापेक्षा सेफ. ओके, मोर सेफर प्लेस. कारण इथे इट वॉज व्हेरी हॉट अँड ड्राय. देअर करंट कॅम्प वॉज नॉट ओनली एक्सपोज्ड बट ऑल्सो व्हेरी ड्राय अँड हॉट. जिथे ते आता राहत होते तिथे फार हीट होती, गरमी होती, आणि इवन इट वॉज ड्राय. ती एरिया कोरडी पण होती. सो इट वॉज हॉट अँड ड्राय अँड एक्सपोज्ड. म्हणजे ती जशी त्याच्यामध्ये असा आडोसा नव्हता. इट वॉज नॉट क्लोज्ड एरिया, इट वॉज अन एक्सपोज्ड एरिया. द कॅम्प which was there was an exposed area. So she wanted to go to a more better place. If they built a house up in one of the large trees, they would be safe from jackals. Jackals म्हणजे एक प्रकारचा कोल्हा. ओके, रानात असतो तो कोल्हा, जो कुत्र्यासारखा दिसतो. तर त्याच्यापासून सुद्धा त्यांचं संरक्षण होईल. त्यांनी कुठे बांधलं घर? तर एका झाडावर. इफ दे बिल्ट अ हाऊस अप इन वन ऑफ द लार्ज ट्रीज. एक मोठं झाड बघून त्या झाडाच्या फांद्यांवरती जर घर बांधलं तर ते जास्ती सेफ राहील. शी डिस्क्राईब अ परफेक्ट ट्री फॉर द प्रोजेक्ट. तर तिने ते झाड कसं असावं ह्याचं डिस्क्रिप्शन दिलं, डिस्क्राईब केलं. अ परफेक्ट ट्री फॉर द प्रोजेक्ट म्हणजे ते घर बांधायला. तर कसं असावं? वन हुज ट्रंक वॉज नियरली 40 feet इन डायमीटर. त्याचा बुंदा, जो झाडाचा ट्रंक असतो, त्याची डायमीटर 40 feet पाहिजे. द ब्रँचेस वर व्हेरी लॉंग अँड एक्सटेंडेड स्ट्रेट आउट फ्रॉम द ट्रंक. तर त्या बुंद्यापासून सरळ बाहेर आलेले ब्रांचेस पाहिजे. ट्रंकपासून एक्सटेंड झालेले स्ट्रेट आउट म्हणजे जमिनीच्या पॅरलल आउट एक्सटेंड झालेले ट्रंक पाहिजे. मेकिंग दॅम परफेक्ट प्लॅटफॉर्म फॉर द स्ट्रक्चर. तर त्या फांद्या ज्या बाहेर आल्या त्याच्यावर एक प्लॅटफॉर्म तयार करता येईल असं झाड पाहिजे. प्लॅटफॉर्म फॉर अ स्ट्रक्चर. लेटर वेन determining the height of the lowest branches, the father taught the boys geometry and how to use triangles to measure big objects. तर नंतर त्या मुलांना ते वडील शिकवायला लागले की जमिनीपासून किती हाईटवर ब्रांचेस पाहिजे. तर हे शिकवता शिकवता त्यांना मेजरमेंट घ्यायला पण त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं. लेटर वेन द डिटरमायनिंग म्हणजे शोधून काढताना किंवा शिकवताना किंवा फाइंड आउट करताना म्हणजे डिटरमायनिंग द हाईट ऑफ द लोवेस्ट ब्रांच, अगदी खालच्या ब्रांचची हाईट. द फादर टॉट द बॉयज जॉमेट्री. तर जॉमेट्री कशी असते, अँगल्स कसे बघायचे हे त्यांना ते शिकवत होते. हाऊ टू यूज ट्रायंगल्स. तर ट्रायंगल्स घेऊन ऑब्जेक्ट्स, कुठली वस्तू मेजर कशी करायची ह्याचे शिक्षण ते वडील त्या मुलांना देत होते. ही मेजर्ड अ डिफाईन्ड डिस्टन्स फ्रॉम द ट्रंक. तर ट्रंकपासून डिस्टन्स किती असावं हे ते मेजर करू लागले. आणि नंतर दे कॅल्क्युलेटेड अँगल्स अँड युझिंग सेव्हरल मेजर्ड रॉड्स डिटरमायनिंग दॅट द लोवेस्ट ब्रांच वॉज 30 feet ऑफ द ग्राउंड. तर हे सगळं ते त्यांना शिकवत होते. काही टूल्स घेऊन, काही रॉड्स घेऊन त्यांचं मेजरमेंट घेतलं आणि 30 feet जमिनीपासून उंच पहिली ब्रांच त्यांनी घेतली. ओके, द लोवेस्ट ब्रांच, सगळ्यात खालची ब्रांच जी होती ती 30 feet 30 feet ऑफ द ग्राउंड, जमिनीपासून 30 feet उंचीवर होती. द मॅन knotted a rope at certain intervals and attached pieces of bamboo in each knot. तर त्यांनी एक राजू घेतला, रोप घेतला आणि त्याला गाठी मारायला सुरुवात केल्या. नॉट म्हणजे गाठ. आणि प्रत्येक गाठ एका सर्टन डिस्टन्सवरून एक सर्टन इंटरवल्सला बांधली आणि त्या गाठींना बांबूचे तुकडे
अटॅच केले, लावले. थस दे क्रिएटेड देअर लॅडर. अशा प्रकारे त्यांनी ती शिडी तयार केली वर चढण्यासाठी. फादर रिटर्न टू द बीच अँड कलेक्टेड ड्रिफ्टवूड थिंकिंग इट वूड बी परफेक्ट टू बिल्ड अ स्लेज ऑर रनर्स रादर दॅन व्हील्स. तर ते वडील बीचवर गेले आणि तिथे त्यांनी ड्रिफ्टवूड म्हणजे जे रोल्स असतात लाकडाचे, झाडाचे बुंद्याचे किंवा असे फ्लोट होणारे पाण्यामध्ये, ते घेऊन आले आणि त्याची चाकं करायचं त्यांनी ठरवलं. म्हणजे एक लाकडाचा बोर्ड घेतला, स्लॅज म्हणजे बोर्ड. ओके. थिंकिंग इट वुड बी अ परफेक्ट बिल्ड अ स्लॅज ऑन रनर्स रदर दॅन व्हील्स. तर ते स्लॅज जे होतं, बोर्ड जो होता लाकडी बोर्ड, त्याला हे ड्रिफ्टवूड बांधले. त्यामुळे हा ड्रिफ्टवूड जो आहे तो सामान ओढण्यासाठी त्यांना उपयोगी येणार होता. ओके. इट वुड बी परफेक्ट स्लॅज अँड ते ड्रिफ्टवूड त्या बोर्डवर चाकांचा सारखा त्याचा उपयोग होईल. आणि लेटर दे यूज्ड इट टू ट्रान्सपोर्ट मटेरियल्स. ते सामान इकडून एका ठिकाणाहून दुसरीकडे घेण्यासाठी या स्लॅजचा उपयोग होणार होता आणि ते ड्रिफ्टवूड चाकं म्हणून त्या स्लॅजला बांधणार होते आणि ते ओढत ते नेता येणार होतं. Meanwhile, Elizabeth announced that the garden she had been tending was producing healthy plants. आणि एलिझाबेथ आई म्हणाली की तिने अनाऊन्स केलं की तिने जे गार्डन केलं होतं त्याला खूप छान प्लांट्स तयार झाले होते, हेल्दी प्लांट्स तयार झाले होते, खूप छान झाडं आली होती, रोपं आली होती. ओके. तर कुठली झाडं आली होती, कुठल्या हेल्दी प्लांट्स? तर कॉर्न, मेलन्स, पम्किन्स अँड कुकुंबर्स वर ऑलरेडी ग्रोईंग. म्हणजे मक्याची झाडं, कलिंगण, मेलन्स, पम्किन्स, भोपळे आणि काकडी हे ऑलरेडी तिथे उगवले होते. दे वर ऑलरेडी ग्रोईंग. त्यांची वाढ होत होती. नेक्स्ट डे ओनली फादर अँड फ्रीज ट्रॅव्हल टू द वूड्स एक्सप्लोरिंग अँड फाइंडिंग सच एक्झॉटिक प्लांट्स ॲज वन विथ वॅक्सी फ्रूट फ्रॉम विच कॅन्डल्स कुड बी मेड. तर वडील आणि फ्रीज ते दोघे वूड्समध्ये गेले. वूड्स म्हणजे जंगलमध्ये गेले आणि एक्सप्लोरिंग म्हणजे वेगवेगळा शोध लावायला लागले वेगवेगळ्या झाडांची. एक्झॉटिक प्लांट्स म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेचे झाडं ते शोधायला लागले. मेण असलेली फ्रूट्स ज्या झाडांना होतात तसली झाडं शोधायला लागले. एक्झॉटिक प्लांट्स ॲज वन विथ वॅक्सी फ्रूट्स. वॅक्सी म्हणजे वॅक्स, मेण. त्याच्यापासून त्याने काय बनवायचं होतं? तर कॅन्डल्स. फ्रॉम विच कॅन्डल्स कुड बी मेड. तर त्यांना कॅन्डल्स बनवायचे होते. The fridge discovered a tree exuding a rubbery sap from which his father claimed that they could make boots. तर रबरसारखं एक झाड होतं, रबराचं. म्हणजे फ्रीज डिस्कवर्ड अ ट्री एक्झुडिंग अ रबर सॅप. म्हणजे ते रबरसारखं मटेरियल देत होतं ते झाड. आणि त्याच्यातून त्याचे बाबा काय बनवणार होते? फ्रॉम विच हिज फादर क्लेम म्हणजे ते म्हणाले की दॅट ही वूड मेक बूट्स. ते शूज करणार होते त्याच्यापासून. Thinking ahead of the next winter, father decided to create a place safe from the elements, a strong storage spot to protect themselves from their belongings. तर पुढच्या हिवाळ्यामध्ये विंटरसाठी वडिलांनी एक चांगली जागा शोधली, एक सुरक्षित जागा, सेफ जागा शोधू लागले. फादर डिसाइडेड, त्यांनी ठरवलं की आता एक चांगली जागा शोधायची. फादर डिसाइडेड टू क्रिएट अ प्लेस सेफ फ्रॉम द एलिमेंट्स आणि अ स्ट्रॉंग स्पॉट टू प्रोटेक्ट देमसेल्स अँड देअर बिलॉंगिंग्स. त्यांच्या सगळ्या वस्तू आणि त्यांना स्वतःला त्यांच्या ह्या गोष्टींचं आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी एक सेफ जागा ते शोधू लागले. फ्रीज केम अप विथ अन आयडिया ऑफ अ केव. तर तेवढ्यात फ्रीजला, त्या मुलाला एक आयडिया सुचली. त्यांनी म्हणाले आपण एका गुहेत राहूया. वी विल लिव्ह इन अ केव. नॉट फाइंडिंग वन, दे थॉट ऑफ कार्विंग आउट देअर ओन केव इन द रॉक अबटिंग देअर कॅम्पिंग साईट. ओके. तर त्यांना ती केव कुठे सापडेना. त्यामुळे त्यांनी काय केलं की स्वतःच तयार करूया. एका दगड मोठा घेऊन त्याच्यामध्ये आतमध्ये कोरून आपण एक गुहा तयार करूया ज्याच्यात आपण राहू शकू. एक केव तयार करूया. तर जवळच त्यांना ते एक दगड सापडला. सो इन अ रॉक अबेटिंग देअर कॅम्प, म्हणजे कॅम्पच्या जवळच, अबेटिंग म्हणजे जवळच, हॅव्हिंग कॉमन बाउंड्री, जवळ असणारं. तिथे काही मिनिंग्स खाली दिलेले आहे, ते तुम्ही वाचू शकता. ऑन द स्मूथ फेस ऑफ द रॉक, फादर मार्क द डायमेन्शन्स ऑफ एन ओपनिंग
अँड दे पिक्ड अवे ॲट द हार्ड सर्फेसेस विथ द ॲक्सिस, चिझल्स, हॅमर्स अँड शॉवेल्स. तर हे सगळी हत्यारं होती जे ठोकून ते केवमध्ये केव तयार करणार होते रॉकमध्ये, त्या दगडामध्ये. सो ऑन द स्मूथ फेस ऑफ द रॉक फादर मार्क द डायमेन्शन्स. वडिलांनी तिथे मार्किंग केले, मापं घेतली आणि किती खिडकी ठेवायची, दरवाजे ठेवायचे हे त्यांनी ठरवलं. फॉर अन ओपनिंग दे पिक्ड अवे ॲट द हार्ड सर्फेसेस विथ देअर ॲक्सिस. तर दगडाच्या घट्ट भागावर त्यांनी ते ठोकून तिथे जागा करू लागले. विथ कशामध्ये, तर ॲक्सिस, चिझल्स, हॅमर्स आणि शॉवेल्स हत्यारे होती ही. हातोडा, मग ते पिकास किंवा मग शॉवेल्स म्हणजे धार असलेलं एखादं अस्त्र असं ज्याने आपण ठोकून त्याच्यामध्ये एक दगडामध्ये होल करू शकतो. ओव्हर द नेक्स्ट सेव्हरल डेज द फॅमिली कट विंडोज इन द रॉक्स. आणि पुढे जाऊन थोडे काही दिवसात त्यांनी त्या दगडामध्ये खिडकीसुद्धा केली. दे कट विंडोज ऑन द रॉक्स टू अलाव फॉर क्रॉस करंट्स ऑफ एअर. तर व्हेंटिलेशनसाठी, वारा खेळता राहण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये खिडकीसुद्धा केली आणि त्या खिडकीमधून सनलाईटसुद्धा येऊ लागलं आणि हवासुद्धा येऊ लागली. क्रॉस करंट्स फॉर एअर अँड फॉर सनलाईट टू एंटर द केव. वेन दे हॅड फिनिश्ड दे हॅड 4 रूम्स. मग त्याचे झाल्यानंतर त्यांनी त्या केवमध्ये 4 रूम्स केले आणि तिथे एक चूलसुद्धा केली, कम्प्लीट विथ अ फायर प्लेस. दे नाव हॅड अ न्यू विंटर होम. त्यांच्यासाठी आता नवीन थंडीसाठी, हिवाळ्यासाठी एक घर तयार झालं होतं. बिकॉज ऑफ द लो लाईट, तिथे लाईट कमी होती, उजेड कमी होता, म्हणून द केव हाऊस दे हॅड बिल्ड फेल्ट ऑप्रेसिव्ह. मग ते त्रासदायक व्हायला लागलं त्यांना. ते त्यांच्या केवमध्ये अंधार होऊ लागला, अंधार पडत होता, जास्ती उजेड येत नव्हता. मग त्याच्यावर त्याच्या वडिलांनी एक सोल्युशन काढलं. टू रेमेडी दिस, रेमेडी म्हणजे सोल्युशन, फादर अँड जॅक रिग्ड अप अ न्यू लाईट. त्यांनी एक नवीन लाईट याचा शोध लावला. तर त्यांनी काय केलं, दे फाउंड अ बांबू पोल दॅट वूड रीच फ्रॉम द फ्लोर टू द सिलिंग. त्यांना एक बांबूचा दांडा घेतला, पोल घेतला आणि त्याची लेंथ जमिनीपासून त्यांच्या केवच्या सिलिंगपर्यंत तेवढा मोठा तो बांबू होता. देन आफ्टर सेक्युरिंग इट, त्यांनी तसा तो उभा केला जमिनीवरून त्यांच्या छताकडे. आणि जॅक क्लाइम्ब टू द टॉप ऑफ द पोल. आणि जॅक त्या पोलवर चढला आणि त्यांनी वरती एक लॅम्प लावला. हंग अ लार्ज ऑइल लॅम्प. ऑइलचा लॅम्प त्यांनी तिथे लावला. तो कुठनं आणला होता लॅम्प, तर त्या शिपमधून आणला होता. लार्ज ऑइल लॅम्प दॅट दे हॅड रेस्क्यूड फ्रॉम द शिप. रेस्क्यूड म्हणजे शिपमधनं त्यांनी तो आणला होता लॅम्प, तो त्यांनी तिथे वर लावला. वन डे दे फाउंड दॅट वन ऑफ द फॅमिलीज हट्स हॅड बीन कम्प्लिटली डिस्ट्रॉयड अँड कल्टिवेटेड फील्ड्स अराउंड इट हॅड बीन ट्रॅम्पल्ड अँड रुईन. तर एक दिवस त्याने नोटीस केलं की एक फॅमिली जिथे राहत होती त्यांचं झोपडी कम्प्लिटली उद्ध्वस्त झाली होती, कम्प्लिटली डिस्ट्रॉयड देअर हट. अँड कल्टिवेटेड फील्ड्स म्हणजे त्यांनी जे पीक काढलं होतं शेतामध्ये ते पण उद्ध्वस्त झालं होतं. ट्रॅम्पल्ड म्हणजे तुडवलं गेलं होतं आणि रुईन म्हणजे डिस्ट्रॉय झालं होतं. देअर वर ह्यूज फूट मार्क्स एव्हरीवेअर. आणि सगळीकडे मार्क्स होते पावलांचे, पाऊल खुणा होत्या. ओके. फादर सॉ मॅसिव्ह डॅमेज टू ट्रीज ॲज वेल ॲज मॅनी ह्यूज फूटप्रिंट्स. तर झाडं पण तुडवली गेली होती आणि तिथे पण पायाचे निशाण होते, फूटप्रिंट्स होते. विच ही आयडेंटिफाईड ॲज बिलॉंगिंग टू ॲन एलिफंट हर्ड. तर हर्ड म्हणजे कळप, सगळ्या हत्यांचं कळप आल्याचं संशय त्याच्या वडिलांना आला आणि ते पायाचे ठसे त्या हत्तींचे होते. द नेक्स्ट मॉर्निंग द फॅमिली बिगेन टू डिझाईन अ न्यू डिफेन्स टू डिस्करेज ऑल वाईल्ड ॲनिमल्स फ्रॉम एंटरिंग देअर कल्टिवेटेड लँड्स. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी परत आता प्लॅन करायला सुरुवात केली की ही जंगली जनावरं जी आहेत ती कशी रोखायची, त्यांना कसं थांबवायचं. तर फॅमिली बिगॅन टू प्लॅन अँड डिझाईन अ न्यू डिफेन्स म्हणजे सुरक्षा करण्यासाठी एक प्लॅन करू लागले, न्यू प्लॅन फॉर डिफेन्स. तर कशासाठी, टू डिस्करेज म्हणजे त्यांना थांबवण्यासाठी, ऑल वाईल्ड ॲनिमल्स फ्रॉम एंटरिंग देअर कल्टिवेटेड लँड्स. त्यांचं जी शेतं होती त्याच्यामध्ये येण्यापासून थांबवण्याकरिता त्यांनी प्लॅन बनवायला सुरू केलं. रादर दॅन बिल्डिंग अ हाऊस ऑन स्टिल्ट्स म्हणजे अशा पायऱ्यांवर वरती घर बांधण्यापेक्षा विच द एलिफंट्स कुड नॉक डाऊन इझिली म्हणजे जनावरं येतात म्हणून वरती झाडावर बांधलं जर घर तर त्यांना एका धक्क्यानेच ते एलिफंट ते खाली पाडू शकतात. त्यामुळे ते सोयीचं नव्हतं, म्हणून ते स्टिल्ट्स बांधण्याच्या ऐवजी विच द एलिफंट्स कुड नॉक डाऊन इझिली दे फाउंड
दे वूड यूज 4 स्ट्रॉंग ट्रीज ग्रोईंग इन अ स्क्वेअर नियर वन अनदर ॲज फाउंडेशन. तर त्यांनी 4 झाडं जवळजवळ अशी असणारी, ज्यांच्या झाडांना जर जोडलं तुम्ही तर त्याचा चौकोन होईल अशी जवळजवळ उभी राहणारी झाडं त्यांनी शोधली. त्या झाडांचं फाउंडेशन केलं, बेस केला, पाया केला. आणि द ट्रीज वर ऑफ इक्वल साईज अप्रॉक्सिमेटली 12 फीट अपार्ट. 12-12 फूट ती लांब होती झाडं एकमेकांपासून, इक्वल लेंथवर आणि इक्वल साईजची पण होती. आणि तिथे त्यांनी त्याच्यावर तो बेस धरून त्यांनी तिथे वरती एक छानसं घर बांधलं. दे बिल्ड अनदर सेफ होम. 10 years passed and the young boys were now young men and their parents were very proud. तर आता एवढी 10 वर्ष अशीच गेली आणि ते 10 वर्षात ती मुलं त्या जोडप्याची मोठी झाली आणि ते आई बाबा खूप प्राऊड होते. तेव्हा प्राऊड पॅरेंट्स. दे कॉल द आयलंड न्यू स्वित्झर्लंड. आणि तिथे त्यांनी बेट केला होता, तिथे त्यांचं घर बांधलं होतं. त्याला त्यांनी नाव काय दिलं तर न्यू स्वित्झर्लंड. मॅनी ॲडव्हेंचर्स ऑकर्ड ओव्हर द इयर्स. आणि बऱ्याच गोष्टी काय काय घडून गेल्या या वर्षात. ॲडव्हेंचर्स म्हणजे साहसी गोष्टी. त्यांनी बरंच साहस केलं घर बांधण्यासाठी, जनावरांसाठी पासून रक्षण, वादळ वारा हे सगळं त्यांनी सहन केलं, ॲडव्हेंचर सहन केलं. आणि अशीच ही वर्ष निघून गेली, 10 वर्ष निघून गेली. ऑन द शोर ऑफ अदर आयलंड फ्रीज हॅड नॉक डाऊन द अल्बेट्रॉस. अल्बेट्रॉस म्हणजे एक समुद्र पक्षी असतो. तर त्याला त्यांनी मारलं किंवा त्याचा धक्का लागला फ्रीजचा, त्या मुलाचा, दुसऱ्या बाजूला, आयलंडच्या दुसऱ्या बाजूला. विच वॉज थ्रेटनिंग टू अटॅक हिम अँड फाउंड अ रॅग टाईड टू द लार्ज बर्ड्स लेग. तर तो पक्षी त्याला जखम झाल्याबरोबर तो त्याला फ्रीजला मारायला येऊ लागला, अटॅक करायला येऊ लागला. आणि त्याच्या पायाला काहीतरी बांधलेलं होतं. अँड फाउंड अ रॅग म्हणजे कपडा, टाईड टू द बर्ड्स लेग, त्याच्या पायाला काहीतरी बांधलं होतं. ऑन द रॅग वॉज अ मेसेज. त्याच्यावर मेसेज लिहिला होता दॅट अन इंग्लिश वुमन हॅड बीन स्ट्रँडेड ऑन द स्मोकिंग रॉक. स्ट्रँडेड म्हणजे तिथे ती एकटीच होती, तिला मदतीची गरज होती. तर एक इंग्लिश बाई किंवा स्त्री तिथे त्या स्मोकिंग रॉकच्या तिथे मदतीचं अपेक्षा करते. ओके, कोणाची मदत मिळते का बघते, ती तिथेच एकटीच आहे. फ्रीज हॅड नो आयडिया हाऊ ओल्ड द मेसेज वॉज. तर फ्रीजला माहीत नव्हतं ही कधीची मेसेज आहे, किती काळ झाला ह्याच्या पायाला बांधून ह्या पक्षाचा, आत्ता माझ्या हातात पडते. तर हिज फादर सजेस्टेड दॅट स्मोकिंग रॉक साऊंडेड लाईक अ रेफरन्स टू अ वॉल्केनो. तर स्मोकिंग रॉक म्हणजे एखादा वॉल्केनो असेल, जिथे वॉल्केनो आहे तिथे हा एरिया असेल, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं, म्हणजे अंदाज बांधला. सिन्स देर वर नो वॉल्केनोज इन द विसिनिटी म्हणजे जवळपास कुठेच वॉल्केनो नव्हते, तर द बर्ड माइट हॅव कम फ्रॉम हंड्रेड्स ऑफ माइल्स अवे. तर ती चिमणी किंवा पक्षी तो खूप हंड्रेड्स ऑफ माइल्स लांबून आला असेल, कारण जवळपास कुठेही वॉल्केनो नव्हता. द बर्ड माइट हॅव कम फ्रॉम हंड्रेड्स ऑफ माइल्स अवे. हावेवर फ्रीज फेल्ट दॅट समवन नीडेड हिज हेल्प. तर फ्रीजला वाटलं की माझी कोणाला तरी गरज आहे. अँड ही वॉज डिटर्मिन्ड म्हणजे तो ठाम होता टू डू हिज बेस्ट टू फाइंड द सेंडर. आणि कोणी पाठवले ही चिठ्ठी त्याला मी शोधणारच, असं त्याचं ठाम मत होतं, त्याने ठरवलं होतं. बिफोर रिटर्निंग होम ही हॅड रिटन हिज ओन नोट ऑन द रॅग. तर घरी येण्यापूर्वी त्याने स्वतः एक नोट लिहून ठेवली होती आणि परत त्या पक्षाच्या पायाला बांधली होती. रिटाईड इट टू द अल्बर्ट्रॉस लेग अँड हॅड वॉच द बर्ड फ्लाय ऑफ. आणि त्या पक्षी उडून जाताना बघत होता. द नोट टोल्ड हुएवर रिसिव्ड इट म्हणजे त्या नोटवर लिहिलं होती की ज्याला कोणाला मिळेल त्यांनी घाबरू नये. डू नॉट डिस्पेअर, हेल्प इज नियर. जवळ तुम्हाला मदतीला कोणीतरी येत आहे. फ्रीज देन सक्सेसफुली रेस्क्यूड द यंग वुमन जेनी मॉन्ट्रोस. नंतर फ्रीजने त्या जी कोणती बाई तिने नोट पाठवली होती त्या बाईला त्याने सोडवलं आणि त्या बाईचं नाव होतं जेनी मॉन्ट्रोस. दो शाय ॲट फर्स्ट सून शी गॉट यूज टू द लिव्हिंग विथ रॉबिन्सन फॅमिली. आधी ती जरा ऑकवर्ड फील करत होती या रॉबिन्सन फॅमिलीबरोबर राहायला, थोडी शाय होती ॲट फर्स्ट, पण नंतर तिला सवय झाली. शी वॉज यूज्ड टू लिव्हिंग विथ द रॉबिन्सन फॅमिली. वन डे दे सॉ अ शिप विच हॅड लेड अँकर. त्याला थोड्या दिवसांनी त्यांना एक दिवस एक जहाज दिसलं ज्याचं अँकर खाली पडलं होतं. ओके, हॅड लेड अँकर म्हणजे खाली होते, चालत नव्हती. अँड एन्कॅम्पमेंट हॅड बीन सेटअप ऑन वन ऑफ द स्मॉलर आयलँड्स. तर तिथे वस्ती तयार झाली होती एका छोट्या
बेटावर, स्मॉलर आयलंडवर. आफ्टर चेकिंग द people through their spy glass, Fritz and his father decided to announce themselves after they had returned home and cleaned it up. तर फ्रिज आणि त्याचे वडील दुसऱ्या दिवशी घरी आले. आफ्टर दे रिटर्न होम. त्यांनी बघितलं तिथे लोक आहेत, वस्ती आहे. तर त्यांनी त्यांना भेटायचं ठरवलं. दे थॉट ऑफ अनाउन्सिंग देमसेल्स, म्हणजे त्यांनी स्वतःची ओळख करून द्यायचं ठरवलं. आणि दे डिड नॉट वॉन्ट द क्रू म्हणजे जी लोकं होती त्यांना यांच्यावर संशय येऊ नये अशा पद्धतीने त्यांची स्वतःची ओळख करून द्यायची होती. द नेक्स्ट डे फ्रीज अँड फादर मॅट द कॅप्टन. त्या शिपच्या कॅप्टनला ते भेटले आणि सांगितलं त्यांची सगळी स्टोरी, की ते कसे इथे बेटावर आले आणि त्यांनी कसं इथे लाईफ आपलं प्रस्थापित केलं. अँड द हिस्ट्री ऑफ जेनी ॲज वेल. जेनी पण इथे त्यांना कशी भेटली ते पण सांगितलं. टू एव्हरीवन सरप्राईज इट हॅड बीन जेनीज फादर, म्हणजे जेनीचे फादर होते, हू हॅड इन्स्पायर्ड द कॅप्टन्स रिसर्च. आता कॅप्टन तो ते जेनीच्या वडिलांना ओळखत होता. ओके. ही बिलीव्ड हिज डॉटर वॉज स्टील अलाइव्ह आफ्टर 3 years. तर तेच खरं म्हणजे जेनीला शोधायलाच आले होते. कॅप्टनला त्यांनी शोधायला सांगितलं होतं. द कॅप्टन हॅड डिसाइडेड टू अटेम्प्ट टू फाइंड हर. तर लकीली त्यांना ती जेनी भेटली. विथ अ बर्स्ट ऑफ सेलिब्रेशन द फॅमिली, पॅसेंजर्स अँड द क्रू ऑफ द ब्रिटिश वेसल हेडेड टुवर्ड्स न्यू स्वित्झर्लंड. तर सगळेजण ते आता तिकडे न्यू स्वित्झर्लंडच्या जिथे ते सगळे राहत होते तिकडे निघाले. विथ सेलिब्रेशन ते खुश झाले सगळे. आणि सगळे फॅमिली आणि पॅसेंजर्स त्या जेनीला भेटायला निघू लागले. एव्हरीवन वॉज अमेज्ड बाय द प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ ऑफ द सर्वायवर्स. आणि सगळे व्यवस्थित छान आहेत, सगळ्यांची हेल्थ चांगली आहे, एवढी वर्ष त्यांनी छान आयुष्य काढलं ते बघून सर्वजण खुश झाले. ॲज द डे एंडेड द फादर रिअलाइज दॅट डिसिजन्स मस्ट बी मेड अबाउट हू वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलँड ऑर रिटर्न विथ द शिप. आता कोणी इथे स्वित्झर्लंड ह्या आयलंडवर राहायचं आणि कोणी परत जायचं ते प्रत्येकाने ठरवायचं होतं. डिसिजन करायचं ही वेळ होती. ओके. फादर रिअलाइज दॅट डिसिजन मस्ट बी मेड अबाउट हू वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलंड ऑर रिटर्न टू द शिप. एलिझाबेथ अँड हर हजबंड डिड नॉट विश टू लिव्ह एनिवेअर बट ऑन द आयलंड. तर एलिझाबेथ आणि तिचा नवरा त्यांना कुठेही जायचं नव्हतं, कारण त्यांनी ते स्वतः सगळं बांधलं होतं. ओके. दे हॅड बीन देअर फॉर सो लॉंग अँड हॅड ग्रोन यूज टू देअर लाईफ. आता त्यांना तिथे एवढी वर्ष सवय झाली होती आणि त्यांना तिथलं लाईफ यूज टू झालं होतं. ओके. त्यांना सवय झाली होती तिथल्या लाईफची. जेनी आस्क्ड इफ एनीवन वूड सपोर्ट हर रिटर्न टू इंग्लंड. तर जेनीला परत जायचं होतं आणि तिने विचारलं की माझ्याबरोबर कोण येणार आहे परत. फ्रीज वॉज द फर्स्ट टू रिस्पॉन्ड. फ्रीज म्हणाला मी येणार आहे तुझ्याबरोबर. यू ऑफर्ड चिअर्स टू अस हू वर गोईंग टू युरोप. तर जे कोणी युरोपला परत जाणार होते त्यांना त्यांनी चिअर्स केलं, म्हणजे त्यांच्याबरोबरीने जायला तयार झाला. अर्नेस्ट ऑन द अदर हँड वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलँड. तर अर्नेस्ट दुसरा मुलगा त्याला तिथे राहायचं होतं आयलँडवरच. जॅक ऑल्सो डिसाइडेड टू स्टे बॅक. जॅकला पण परत राहायचं होतं. फ्रान्स द यंगेस्ट बॉय डिसाइडेड टू जॉईन फ्रीज इन लिव्हिंग. तर फ्रान्स जो चौथा मुलगा होता सगळ्यात छोटा तो फ्रीजबरोबर जायला निघाला. फ्रान्स वॉन्टेड अ चान्स टू रिसीव्ह अन अकॅडमिक एज्युकेशन. तर फ्रान्सला त्याचं शिक्षण घ्यायचं होतं म्हणून तो फ्रीजबरोबर जायला निघाला. बिफोर फ्रीज लेफ्ट ही टोल्ड हिज पेरेंट्स ऑफ हिज लव्ह फॉर जेनी अँड हिज विश टू मॅरी हर. तर फ्रीजला आपल्या पॅरेंट्सनं सांगितलं की मला जेनीबरोबर लग्न करायचं आहे, मला तिच्यावर प्रेम आहे, आय वॉन्ट टू मॅरी हर. द फादर हॅड केप्ट अ रेकॉर्ड ऑफ ऑल ॲडव्हेंचर्स दे हॅड ऑन द आयलंड. तर जेनी बरोबर लग्न करण्याची परमिशन त्याच्या आईवडिलांनी त्याला दिली. नंतर त्याच्या वडिलांनी सगळं जे ॲडव्हेंचर्स त्यांनी एवढ्या वर्षात केलं त्याचा सगळा रेकॉर्ड त्यांच्याकडे होता. आणि त्यांनी सगळे रेकॉर्ड केलेले जर्नल्स जे होते ते कॅप्टनकडे दिले पब्लिश करायला. ओके. आणि त्यानंतर ते शिप सोडून गेलं. तर असा हा धडा आहे मोठा की ह्याच्यामध्ये कठीण प्रसंगीसुद्धा कसं आपण अवेलेबल रिसोर्सेसमधून कसं आपण विश्व तयार करू शकतो. ओके. तर असा हा नॉव्हेल आहे. तर त्याचे क्वेश्चन आन्सर्स वगैरे तुम्ही नीट क्वेश्चन स्वतः तयार करा आणि ह्या लेसनमध्येच त्याचे आन्सर्स फ्रेम करा. ओके. काय डिफिकल्टी असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. टिल देन I'll be back with the next chapter. Till then, take care and bye-bye.